नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। आमदार सतेज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद। पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ कायम। हातावरचं पोट असणाऱ्यांसह शाळकरी मुलं सुद्धा दाखवतायत दातृत्व। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महिना अखेरपर्यंत पावसाचा मुक्काम राहणार। कोल्हापूर जिल्ह्यासाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट। करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा पारंपरिक उत्साहात साजरा। पावसाच्या रिपरिपीतही कोहळा फोडण्याच्या विधीसाठी भाविकांची गर्दी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक वंचित बहुजन आघाडी भाजप आणि मित्रपक्षांसोबत युती करणार नाही। सुजात आंबेडकर यांची कोल्हापुरात माहिती। आणि डीवायपी सिटी मॉलचा 10वा वर्धापन दिन डॉक्टर संजय डी पाटील यांच्या उपस्थितीत साजरा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। शारदीय नवरात्रोत्सवाचा आजचा 6वा दिवस। आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची, अंबारीतील श्री तुळजाभवानी देवीची अष्टलक्ष्मी रूपात, दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची 5 पाकळ्यांच्या कमळ पुष्पातील खडी अलंकारिक सरदारी रूपात, तर कोडोलीच्या श्री अंबाबाई देवीची चंद्रारूढ पूजा बांधण्यात आली होती। आज ललिता पंचमीची पूजा बांधलेली आहे। तर ललिता पंचमीला आपण पोहाळे पंचमी असंही म्हणतो। तर याला पोहाळे पंचमी म्हणतात, याचं एक कारण आहे की ललिता पंचमी दिवशी म्हणजे आजच्या दिवशी पोहाळे पंचमीच्या दिवशी अंबाबाई आपल्या प्रिय सखीला म्हणजे त्र्यंबोलीला वाजत गाजत लवाजमातून भेटायला जाते। याचं कारण असं की कोल्हासूर हा जो राक्षस होता, ज्याच्या नावावरून कोल्हापूरचं नाव प्रचलित झालं, तर या कोल्हासूर या राक्षसाचा वध अंबाबाईने केला होता। पण तिचा वध करताना आपल्या प्रिय सखीला म्हणजे त्र्यंबोलीला पाचारण करायची ती विसरली। तर याच्यावरनं अशी आख्यायिका आहे की अंबाबाई वरती त्र्यंबोली ही रुसली होती। तर आपल्या प्रिय सखीची समजूत काढण्यासाठी आजच्या दिवशी म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी वाजत गाजत अंबाबाई हत्तीवरून अंबारीतून टेमलाईला भेटायला जाते आणि तिची समजूत काढून तिथे कोहाळा मर्दन होतं आणि कन्यापूजन होतं। आणि आता सगळा लवाजमा तिकडे गेलेला आहे आणि आता तो परत पण येत आहे। तर त्यावरूनच आजची पूजा बांधलेली आहे। शारदीय नवरात्रोत्सवातला अतिशय महत्त्वपूर्ण असा मानला जाणारा श्री अंबाबाई आणि श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा आज टेमलाई टेकडीवर त्र्यंबोली देवीच्या मंदिराच्या आवारात उत्साहात पार पडला। 2 देवींची भेट आणि कोल्हासुराच्या वधाचं प्रतीक म्हणून कुमारिकेच्या हस्ते कोहळा भेदण्याच्या विधीसाठी भाविकांनी पावसाची रिपरिप असतानाही मोठी गर्दी केली होती। शारदीय नवरात्रोत्सव सोहळ्यातील अतिशय महत्त्वपूर्ण मानला जाणारा ललिता पंचमी दिवशीचा पालखी भेट सोहळा आणि कोहळा भेदण्याचा विधी आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। आज श्री त्र्यंबोली देवीची सिंहासनारूढ पूजा बांधण्यात आली होती। परंपरेनुसार करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी आणि गुरु महाराजांच्या पालख्या श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी येत असतात। प्रतिवर्षानुसार यंदाही आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला या पालख्या शाही लवाजम्यासह वाजत गाजत त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी दाखल झाल्या। देवीच्या पालखीसोबतच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, पालखीचे मानकरी, श्रीपूजक आणि भाविक आले होते। हा सोहळा पाहण्यासाठी पावसाच्या सरी झेलत आणि नारायणी नारायणी असा अखंड गजर करत हजारो भाविक उपस्थित होते। या मानाच्या पालख्यातून आलेल्या अंबाबाईसह तुळजाभवानीची उत्सव मूर्ती पुजाऱ्यांनी श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी नेल्या। यावेळी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह भाविकांच्या उपस्थितीत देवीची आरती झाली। यावेळी संभाजीराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते यंदा कोहळा फोडण्याच्या विधीचा मान असलेल्या स्वरा गुरव हिचं पूजन करून तिच्या हस्ते कोल्हासुराच्या वधाचं प्रतीक म्हणून कोहळा फोडण्यात आला। यावेळी कोहळ्याच्या प्रसादाचा तुकडा मिळवण्यासाठी भाविकांची अक्षरशः झुंबड उडाली होती। ललिता पंचमीनिमित्त प्रत्यक्ष अंबाबाई त्रिपुरी देवीच्या भेटीला इथे येत आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे
आज या सभा मंडपामध्ये त्रिंबोली देवीच्या कोल्हासूर राक्षसाच्या वधाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या कोल्हासूर राक्षसाच्या वधाचं जे प्रात्यक्षिक आहे ती आमची कुंभारिका आहे त्रिंबोली देवीच्या रूपामध्ये जिला सजवलं जातं ती स्वराज दीपगुरव हिच्या पदस्पर्शाने या कोहळ्याचं वध केला जातो, म्हणजेच कोल्हासूर राक्षसाचा वध केला जातो आणि हा जो सोहळा आहे तो अनेक वर्ष अनेक पिढ्यानपिढ्या जे कोल्हापूर मंगळवार पेठेतील गुरवगल्ली येथील टिमलू गुरव आणि यावर्षी हा जो मान मिळालेला आहे संतोष गणपतराव गुरव यांच्या घराण्याकडे हा मान मिळालेला आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ललिता पंचमीच्या दिवशी कोल्हासूर राक्षसाचा वधाचं आणि ललिता पंचमीच्या सोहळ्याचं आज संपन्न झालेलं आहे. आज श्री त्र्यंबोली देवी मंदिराच्या परिसरात विविध प्रकारच्या फुलांची आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आली होती. यावेळी होणारी भाविकांची गर्दी नियंत्रण करण्यासाठी राजारामपुरी पोलिसांकडून पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी पालखी भेट सोहळा आणि कोहळा भेदण्याचा विधी संपन्न झाल्यानंतर श्री अंबाबाईसह सर्व पालख्या मंदिराकडे रवाना झाल्या. सोलापूर जिल्ह्यात पावसानं हाहाकार उडवलाय. मुसळधार पावसानं अनेक गावं पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान झालंय. या पूरग्रस्त बांधवांसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केलाय. गोकुळच्या वतीनं स्थलांतरित केलेल्या ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांना 3200 लिटर दुधाचं वाटप करण्यात आलंय. सोलापूर जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. पावसामुळे जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ आणि माढा तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली असून पशुधन, घरं, दुकानं, फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय. पुरामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झाल्यानं पूरग्रस्त नागरिकांसाठी गोकुळनं मदतीचा हात पुढे केलाय. पूरग्रस्तांनी स्थलांतरित केलेल्या छावण्यांमध्ये जाऊन गोकुळच्या वतीनं 3200 लिटर दुधाचं वाटप करण्यात आलं. संघाच्या वतीनं केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला असून गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आपलं कर्तव्य असल्याचं गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं. दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अभिजित नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे वाटप पार पडलं. यावेळी ब्रह्मदेव माने शिक्षण संकुलाचे संचालक पृथ्वीराज माने, गोवर्धन जगताप, रामकाका जाधव, सरपंच संजय गायकवाड, उपसरपंच मधुकर कांबळे, शेतकरी हरिदास जमादार, विठ्ठल घंटे, बालाजी घंटे, प्रशासकीय अधिकारी नसीर पठाण, पुरवठा व निरीक्षण अधिकारी निखिल महानोर, सोलापूर गोकुळ डिस्ट्रीब्युटर रवी मोहिते, संग्राम सुरवसे, मोहन चोपडे, निलांजन चेळेकर उपस्थित होते. कोल्हापूरकरांना अधिकाधिक चांगल्या सेवा सुविधा देण्यावर डी.वाय. पाटील ग्रुपचा अधिक भर असतो. यापुढे सुद्धा आम्ही त्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांनी दिली. डी.वाय.पी. सिटी मॉलच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी लवकरच सयाजी हॉटेल 23 मजली 7 स्टारमध्ये रूपांतर होणार असून डी.वाय.पी. सिटी मॉलचा आणखी 75,000 स्क्वेअर फूट जागेत विस्तार करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यावेळी डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या हस्ते डी.वाय.पी. सिटी मॉलमधील उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या डी.वाय.पी. सिटी मॉलचा 10वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दक्षिण महाराष्ट्रातील अग्रगण्य मॉल म्हणून या मॉलची ओळख आहे. 25 सप्टेंबर 2015 रोजी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या मॉलचं उद्घाटन करण्यात आलं होतं. 1.5 लाख चौरस फूट आणि 4 मजली अशा या मॉलमध्ये मोठमोठे लक्झरी ब्रँड एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आलेत. आजच्या कार्यक्रमात प्रास्ताविक करताना CHRO श्रीलेखा साटम यांनी मॉलच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीबद्दलची माहिती दिली. सध्या मॉल 100% ऑक्युपाईड आहे, याचा अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते केक कापून मॉलचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर संजय डी. पाटील यांनी मॉलची 10 वर्षांच्या वाटचालीचा आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना डॉक्टर संजय डी. पाटील यांनी मॉलची 10 वर्षाच्या वाटचालीचा आनंद साजरा करण्याचा हा क्षण माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण असल्याचं सांगत मोठ्या आव्हानाला सामोरं जाऊन हा मॉल आणि सयाजी हॉटेलची निर्मिती केल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना काळ हा मोठा अडचणीचा काळ होता. त्या काळात गाळेधारकांना 100% भाडं माफ करण्याचा निर्णय घेतला.
सर्वांच्या प्रयत्नानं मॉलची यशस्वी वाटचाल सध्या सुरू आहे. त्यांनी लवकरच सयाजी हॉटेल 23 मजली 7 स्टारमध्ये रूपांतरित होणार DYP सिटी मॉलचा आणखी 75,000 स्क्वेअर फूट जागेत विस्तार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. डॉक्टर पाटील यांनी कोल्हापूरकरांना अधिकाधिक चांगल्या सेवासुविधा देण्यावरच DY पाटील ग्रुपचा भर असतो. यापुढे सुद्धा आम्ही कटिबद्ध त्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी अनेक लोकांनी सयाजी हॉटेल आणि DYP सिटी मॉल करू नका असा सल्ला दिला होता, पण डॉक्टर संजय D पाटील यांनी सयाजी हॉटेल आणि मॉल साकारण्याचं स्वप्न साकारत त्याचं यशस्वी संचलनसुद्धा केलं असून मॉलचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनसुद्धा जल्लोषात साजरा होईल असा विश्वास व्यक्त केला. प्रोजेक्ट हेड डॉक्टर सदानंद सबनीस यांनी DYP मॉलच्या माध्यमातून डॉक्टर संजय D पाटील यांनी देशविदेशात फिरून निरीक्षण करून त्यातल्या चांगल्या गोष्टी कोल्हापूरकरांसाठी दिल्या असल्याचं सांगितलं. आर्किटेक्ट संभाजी पाटील यांनी प्रस्तावित 7 स्टार सयाजी हॉटेलच्या 23 मजली इमारत आणि विस्तारित DYP सिटी मॉलची माहिती दिली. यावेळी शॉपर स्टॉपचे रवींद्र कांबळे, PVRचे प्रमोद पिंगळे, विजय शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केली. यानंतर DYP सिटी मॉलमधील उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यावेळी DY पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता, DY पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर सतीश पावसकर, हॉटेल सयाजीचे जनरल मॅनेजर मुकेश रक्षित, CA अमित कुमार गावडे, ॲडव्होकेट रोहन पाटील, श्रीवर्धन मेंच, कॉस्मॉस बँकेचे अधिकारी यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राधानगरी ते दाजीपूर मार्गावर कोल्हापूरहून कोकणात आणि कोकणातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या ST गाड्या नियमितपणे धावत आहेत. मात्र त्या न्यू करंजे, मांढरेवाडी, शेळप, बांबर, हसणे, ओलवन आणि दाजीपूर इथं थांबत नसल्यानं प्रवाशांची गैरसोय होतीये. त्यामुळे ST महामंडळानं या थांब्यांना मान्यता द्यावी अशी मागणी करणारं निवेदन राधानगरीचे आगार प्रमुख उत्तम पाटील यांना सादर करण्यात आले. राधानगरी ते दाजीपूर मार्गावर कोल्हापूरहून कोकणात आणि कोकणातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या ST बसेस नियमितपणे धावतात. मात्र न्यू करंजे, मांढरेवाडी, शेळप, बांबर, हसणे, ओलवन आणि दाजीपूर या गावातील स्थानिक थांब्यांना अद्यापही अधिकृत मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी बस थांबत नसल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये. यासाठी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या पुढाकारानं स्थानिक कार्यकर्त्यांनी राधानगरीचे आगार प्रमुख उत्तम पाटील यांना निवेदन देऊन या मार्गावरील स्थानिक थांब्यांना अधिकृत मान्यता द्यावी, नव्या बससेवा सुरू कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी विश्वास राऊत, सुभाष पाटील, संदीप पाटील, राजाराम निउंगरे, सुरेश बचाटे, दादासो सांगावकर, शामराव चौगुले, दिलीप पाटील, संजय पारकर, रमेश राणे, शिवाजी वाघरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तळमळीमुळेच कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ होऊ शकलं असं प्रतिपादन महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं. ते शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे आयोजित ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाजी विद्यापीठातील लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनतर्फे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे संकलित आणि संपादित विचारधन लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधिमंडळातील भाषणं भाग 1 या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना मंत्री देसाई यांनी शिवाजी विद्यापीठ हे कोल्हापुरात असावं की सातारा इथं याविषयी दुविधा होती. त्यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई स्वतः साताऱ्याचे असूनही कोल्हापूर इथंच विद्यापीठ होण्यासाठी त्यांनी आग्रह लावून धरला. मंत्रिपदाच्या काळात गोरगरिबांच्या मुलांचा कल्याणाचा विचार करून त्यांच्या हितासाठी आणि शेतकरी हितासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांचे विचार आणि वारसा यांची जाणीव ठेवून वाटचाल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री आंबेडकर यांनी आजच्या कालखंडात समाजापेक्षा व्यक्तिगत स्वार्थ मोठा होतोय. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब देसाईंसारखे निस्वार्थ सामाजिक भावनेतून कार्य करणारे आदर्श आपल्याला मार्गदर्शक ठरतात असं मत त्यांनी व्यक्त केलं.
यावेळी डॉक्टर विजय चोरमारे यांनी देसाई यांच्या शैक्षणिक धोरणामुळं महाराष्ट्राची पहिली पिढी शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकली असं सांगितलं. प्रशासनात त्यांचा मोठा दरारा होता. अत्यंत अभ्यासू आणि संयमी तसंच प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या देसाई यांनी आपल्या विरोधकांचाही सदैव आदरच राखला. त्यांचं कार्य आजच्या पिढीसाठी आदर्शवत असल्याचं त्यांनी सांगितलं. कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी आपल्या भाषणात डॉक्टर विजय चोरमारे यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या भाषणांचं संकलन करून मोठं काम केलं असल्याचं सांगितलं. तथापि त्यांच्या या कार्याचं बरंचसं संकलन अद्यापही बाकी आहे. त्यामुळं पुढच्या भागांच्या कामालाही त्यांनी सुरुवात करावी असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर अवनीश पाटील, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा कारभारच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय. ज्या उद्देशानं प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली तो उद्देशच बाजूला पडू लागलाय. प्राधिकरणाला मिळणाऱ्या महसुलातून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासह व्यवस्थापन खर्च भागवला जातोय. प्राधिकरण गावांच्या विकासासाठी कधी निधी देणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. कोल्हापूर शहर हद्दवाढीला विरोध होत असल्यानं राज्य शासनानं 8 वर्षांपूर्वी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना केली. या प्राधिकरणामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभोवताली असणाऱ्या 42 गावांचा समावेश करण्यात आलाय. गेल्या 8 वर्षात प्राधिकरणाकडून या गावातून कोट्यावधींचा महसूल जमा करण्यात आलाय. मात्र यापैकी एकाही गावाला विकास निधी म्हणून दमडीही देण्यात आलेली नाही. याउलट या रक्कमेचा वापर अधिकारी कर्मचारी यांचा पगार आणि आस्थापनेवरील खर्चासाठीच होतोय. निधी खर्च करण्यात अधिकाऱ्यांचीही उदासीनता दिसत असून यामुळे कोल्हापूर प्राधिकरण गावांच्या विकासाच्या उद्देशानं स्थापन करण्यात आलं होतं तो मुख्य उद्देशच बाजूला राहिलाय. दरम्यान कोणत्या वर्षात प्राधिकरणानं किती बांधकाम परवाने दिले याची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणानं कोणत्या वर्षी किती बांधकाम परवाने दिले? 2018मध्ये 53, 2019मध्ये 98, 2020मध्ये 192, तर 2021मध्ये 399, 2022मध्ये 619, 2023मध्ये 720, 2024मध्ये 669 आणि 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत 1250 इतके बांधकाम परवाने प्राधिकरणानं दिलेत. तर त्यातून एकूण 14,99,95,000 रुपयांचा विकास कर मिळालाय. स्क्रिटिनी फी म्हणून 17,19,00,000 रुपये प्राधिकरणाला मिळालेत. याशिवाय सुरक्षा ठेव आणि झोन दाखले यातून 7,93,00,000 रुपये प्राधिकरणाकडे सध्या शिल्लक आहेत. सध्या प्राधिकरणानं त्यांच्याकडील शिल्लक 31 कोटी रुपयांच्या निधीची बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ठेव ठेवल्याचं कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांनी सांगितलंय. मला काही अनुदान प्राप्त नाही. 31 कोटी रुपये जे आता आम्ही ठेवीत त्याच्यात व्याजातून आम्ही कर्मचाऱ्याचे पगार भागवतोय आणि उरलेली रक्कम आमच्याकडे जमा आहे आणि डेव्हलपमेंट टॅक्सच्या स्वरूपात जी रक्कम जमा आहे आता ती विकासाला वापरता येते. तथापि शासकीय जमिनी ताब्यात नसल्यामुळं प्राधिकरणाच्या ॲज इट इज वापरता येत नाही. त्याऐवजी आम्ही आता रस्त्याची जागा जी ताब्यात आहे, काही ओपन स्पेस आलेले आहे लेआउटच्या माध्यमातून, ते गार्डन, काही पाण्याची टाकी किंवा अन्य काही ओपन जिम अशी डेव्हलप करण्यासाठी आम्ही वापरणार आहे. त्यासाठी आम्ही प्राधिकरणाच्या येत्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव ठेवणार आहे. प्राधिकरणाकडे कोट्यावधींचा निधी असताना 42 गावातील कामं दिसत नाहीत का असा संतप्त सवालही उपस्थित केला जातोय. प्राधिकरणामधील कोणतंही काम एजंटांशिवाय होत नाही अशा तक्रारी आहेत. केवळ कर्मचाऱ्यांना पोसण्यासाठीच प्राधिकरण आहे काय? हद्दवाढीला पर्याय म्हणून प्राधिकरण स्थापन झालं असलं तरी गावांचा विकास यातून काय झाला असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण प्राधिकरणानं एकही रुपये त्या गावातील विकास कामांना खर्च केलेला नाही. आणि बांधकाम परमिशन म्हणावं तर पूर्वी ग्रामपंचायतमध्ये एक 8-15 दिवस महिन्यामध्ये बांधकाम परमिशन मिळायची. आज इथं भली मोठी कागदाची लिस्ट ती पूर्तता करूनही 6-6 महिने वर्षभर थोडंफार आतलं कारभार पूर्ण झाल्याशिवाय बांधकाम परमिशन मिळत नाही. त्यामुळं लोकांनी प्राधिकरणाकडे पाठ फिरवलेलं आहे आणि ह्याचे थेट अध्यक्ष पालकमंत्री आहेत.
पालकमंत्र्यांनी ह्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. प्राधिकरणला जो निधी मिळालेला आहे तो प्रस्तावित हद्दवाढीमधल्या गावांमध्ये खर्च करायचा आहे. तिथे विकास कामांसाठी खर्च करणं अपेक्षित होतं, पण प्राधिकरणच्या या अधिकारांच्या निष्क्रियतेमुळे हा निधी खर्च होत नाही. शिवाय जे अधिकार ग्रामपंचायतीला होते ते अधिकार काढून प्राधिकरणला दिलेले आहेत. त्यामुळे लोकांना घरबांधणीसाठीचे जे पुरावे लागतात किंवा जे परवाने लागतात ते परवानगी घ्यायला इथं 2-2 वर्ष फिरायला लागलेत लोक, तरीसुद्धा काम होत नाही. एका गुंठ्याला 30,000 रुपयापर्यंत खर्च येतो आहे आणि एजंटशिवाय इथलं काम होत नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी जर कुणाचा विकास केला असेल तर जी जमिनी वर्ग 2मध्ये आणून जे प्लॉटिंग करून विकण्याचं काम करायला लागलेत अशा एजंटांसाठीच हे प्राधिकरण काम करायला लागले. प्राधिकरणावर खरं तर जिल्हा प्रशासनाने अंकुश ठेवावा. हद्दवाढीला विरोध झाल्यानंतर प्राधिकरण अस्तित्वात आलं. मात्र या प्राधिकरणाचा गावांना काय फायदा होतोय हा संशोधनाचा विषय आहे. उलट बांधकाम परवान्यांसाठीच्या महसुलातून प्राधिकरणच पोसण्याचं काम सुरू असल्याचं आश्चर्य व्यक्त होत असून पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होतीये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना इंगवले हे राजकीय स्टंटबाजीतून प्रसिद्धीसाठी बदनामीकारक वक्तव्य करतायत असा आरोप शिंदे गटाचे शहर प्रमुख रणजित जाधव यांनी केलाय. आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहरात विविध विकास कामं केली आहेत. मात्र केवळ त्यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले खोटे आरोप करतायत. रविकिरण इंगवले यांची वक्तव्य वैफल्यग्रस्तातून होत आहेत अशी टीका शिवसेनेचे शहर प्रमुख रणजित जाधव यांनी केली आहे. गांधी मैदानाच्या कामासाठी शहरातील रस्त्यांसाठी सुमारे 100 कोटींचा निधी त्यांनी मंजूर केलाय. ही कामं प्रगतीपथावर असताना उगाचच आपल्या बगलबच्चांना घेऊन आंदोलनाची स्टंटबाजी करायची हा एकमेव उद्योग ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांकडे राहिलाय. गुंड प्रवृत्तीच्या आणि हाणामारीचे गुन्हे दाखल असणाऱ्या रविकिरण इंगवले यांनी जिल्ह्यातील लोकनेत्यांवर आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली जाते असा आरोप रणजित जाधव यांनी केलाय. अवघ्या जिल्ह्याला माहीत आहे की माननीय राजेश क्षीरसागर साहेब ही व्यक्ती काय आहे. माननीय राजेश क्षीरसागर साहेब ही व्यक्ती अशी आहे की जे कोणतंही क्षेत्र त्यांनी असं कुठलंही क्षेत्र ठेवलेलं नाही त्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उठवलेला नाही. आणि अशा कार्याभिमुख असणाऱ्या नेत्यावर टीका करायची आणि ऐन प्रकारे अशा टीका करून आपल्याला प्रसिद्धी मिळवायची असा स्वभाव असणारा गुंड रविकिरण इंगवले याच्यावर सुरामारी चाकूमारीचे गुन्हे नोंद आहेत. आणि अशी व्यक्ती एखाद्या चांगल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सांगायचं म्हणजे कोल्हापूर शहरातील जनता अतिशय सुज्ञ आहे. या कोल्हापूर शहरातील जनतेनं पराभूत उमेदवाराला निवडून देण्याचा आपण विक्रम केलेला आहे आणि ते पराभूत उमेदवार पहिलाच निवडून आला आहे 30,000च्या वर मतं घेऊन, ते म्हणजे राजेश क्षीरसागर साहेब. मग अशा व्यक्तींच्या वर ह्या व्यक्तीनं कित्येक गलिच्छ आणि गरळ ओकणारे आरोप केले होते, पण ते जनतेला सगळं माहीत असल्यामुळं जनतेनं 30,000च्या वर मतं देऊन निवडून दिलेलं आहे. पत्रकार बैठकीला उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, युवासेना उपशहर प्रमुख अमृत परमाणे उपस्थित होते. राज्यभरात पुन्हा एकदा पावसानं हाहाकार माजवलाय. कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. सततच्या पावसामुळे पट्टण कोडोलीतील गाव खणीची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे खणीकाठच्या घरांना धोका निर्माण झालाय. गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या मुसळधार पावसामुळे पट्टण कोडोलीतील गाव खणीचा संरक्षक भिंत कोसळली आहे. यामुळे गाव खणीच्या बाजूला असलेल्या घरांना धोका निर्माण झालाय. पावसाची संततधार कायम राहिली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. खणी शेजारी राहणाऱ्या गंगूबाई वडर, सखुबाई वडर, गुंडाप्पा वडर, संतोष वडर यांच्या घरांच्या भिंती खणीमध्ये ढासळून मोठं नुकसान झालंय. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असल्यानं तातडीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी होतीये. यंदा ऊसाचं गाळप अधिक व्हावं यासाठी बिद्री साखर कारखाना 20 किलोमीटर अंतरासाठी वाहतूकदारांना प्रति टनाला 57 रुपये जादा देणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष KP पाटील यांनी सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली. ऊस उत्पादन वाढीसाठी AIची मदत घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कागल तालुक्यातील बिद्री इथल्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 68व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 8ही विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. सभासदांच्या प्रश्नांना अध्यक्ष KP पाटील यांनी समाधानकारक उत्तरं दिली.
आयत्या वेळच्या विषयात कोल्हापूर सर्किट बेंच मंजूर झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव तसंच अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या ऊसाचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी असा ठराव करण्यात आला। यावेळी बोलताना अध्यक्ष के.पी. पाटील यांनी कारखान्यानं येत्या हंगामात 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं सांगितलं। येत्या गळीत हंगामात उच्चांकी गाळपासह सर्वच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासदांनी पिकवलेल्या सर्वच्या सर्व ऊस बिद्री कारखान्याकडे गळीतासाठी पाठवून सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं। त्यांनी ऊस वाहतूकदारांना 20 किलोमीटरपर्यंत प्रति टन 57 रुपये जादा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं। शेतकऱ्यांना औषध फवारणीचा खर्च परवडत नाही, त्यामुळे औषध फवारणीसाठी ड्रोनचा खर्च कारखाना करणार असून ऊस उत्पादन वाढीसाठी एआयची मदत घेणार असल्याचं अध्यक्ष के.पी. पाटील यांनी सांगितलं। यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, सर्व संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। वारणा दूध संघाची 57वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज वारणा नगरमध्ये पार पडली। दूध संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी चालू वर्षी संघाला 49 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचं सांगितलं। वारणा दूध संघाची 57वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज चेअरमन आमदार विनय कोरेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली। संघाचे उपाध्यक्ष HR जाधव यांनी प्रास्ताविक केलं, तर कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी अहवाल वाचन केलं। यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी दूध संघ आणि दूध व्यवसाय यांच्यासमोरील आव्हानं आणि नवीन संधींचं विवेचन केलं। त्यांनी वारणा दूध संघाच्या दूध उत्पादन वाढीसाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून परप्रांतातून मेहसाणा आणि मुर्रा जातीच्या म्हैशी आणणाऱ्या उत्पादकांना त्या वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावरच उपलब्ध करून देत म्हैस खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार असल्याचं सांगितलं। दूध संघानं उत्पादन क्षेत्रात आमूलाग्र बदल केला असून येत्या महिनाभरात वारणेचं श्रीखंड 2 फ्लेवरमध्ये तर आईस्क्रीम 9 फ्लेवरमध्ये बाजारात उपलब्ध करून देणार असल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं। उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी 10 टनाचा दही, 10 टनाचा पनीर आणि सुगंधी दूध पॅकिंग प्लांट उभा करणार असल्याचं सांगत आमदार कोरेंनी संपलेल्या आर्थिक वर्षात दूध संघाला 49 कोटी रुपये निव्वळ नफा झाला असल्याचं नमूद केलं। या सभेत आमदार विनय कोरेंच्या हस्ते संघाला म्हैस आणि गायीच्या दुधाचा सर्वाधिक पुरवठा करणाऱ्या दूध संस्था आणि उत्पादकांचा सत्कार करण्यात आला। विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली। यावेळी दूध संघाचे सर्व संचालक, वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव पाटील, संचालक प्रमोद कोरे, चार्टर्ड अकाउंटंट रणजित शिंदे यांच्यासह वारणा समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि दूध संघाचे सभासद उपस्थित होते। पट्टण कोडोलीतील श्री विठ्ठल बिरदेवाची यात्रा 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। या यात्रेच्या नियोजनाची आढावा बैठक प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पट्टण कोडोलीत पार पडली। हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोलीतील श्री विठ्ठल बिरदेवाची यात्रा 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। या यात्रेच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी दीपक शिंदे होते। यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येनं या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीला प्रशासकीय स्तरावर अप्पर तहसीलदार महेश खिलारी, पोलीस अधीक्षक विक्रांत गायकवाड, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांची उपस्थिती होती। याशिवाय आरोग्य विभाग, महावितरण, अन्न औषध, सार्वजनिक बांधकाम, परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते। त्याचबरोबर ग्रामपंचायत पट्टण कोडोलीचे सर्व सदस्य, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, यात्रा कमिटी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सक्रिय सहभाग होता। यावेळी बोलताना प्रांताधिकारी शिंदे यांनी मागील वर्षांच्या अनुभवांचा संदर्भ देत यंदा अधिक काटेकोर नियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली। भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन सर्व विभागांनी आपल्या जबाबदाऱ्या वेळेत आणि कार्यक्षमतेनं पार पाडाव्यात असं स्पष्ट आदेश त्यांनी दिले। भाविकांच्या वाहनांसाठी पुरेशी सुव्यवस्थित पार्किंगची सोय करणं, चोख सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणासाठी पुरेशा पोलिसांची नियुक्ती, मुख्य रस्त्यांवर गर्दी टाळण्यासाठी पर्यायी वाहतुकीचं नियोजन, परिसराची स्वच्छता राखणं आणि कचरा व्यवस्थापनावर भर देणं, भाविकांच्या सोयीसाठी तातडीनं रस्ते दुरुस्ती करणं आदी विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली। या बातमीसह पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात। फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ। बाळ
फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. उद्ध्वस्त झालेली हवाई तळाची धावपट्टी विजयासारखी दिसते का? भारतानं शहबाज शरीफ यांच्या दाव्याची उडवली खिल्ली. शेतकरी संकटात असताना प्रस्तावाची वाट पाहता का? ठाकरेंचा मोदींना सवाल. सरकार कुचकामी म्हणत हेक्टरी 50,000ची केली मागणी. पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हीसीद्वारे संवाद. लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला. पाथर्डीमधील सभेला जाताना अहिल्यानगर इथं दगडफेक. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे उद्या 28 सप्टेंबर 2025 रोजी कोल्हापुरात होणारा रन वॉक हा उपक्रम पुढे ढकलण्यात आलाय. हा उपक्रम आता 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6 वाजता कोल्हापूर पोलीस परेड ग्राउंड इथं होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाचा आज 6वा दिवस. यानिमित्त इचलकरंजीतील श्री रेणुका मातेची पुत्र कामेष्टी यज्ञाच्या अग्नीतून जन्म झालेल्या रूपात तर श्री अंबाबाईची बैलगाडी हाकणाऱ्या जगदंब रूपात पूजा बांधण्यात आली होती. आज नवरात्र उत्सवाच्या 6व्या माळेला रेणुका मंदिर इचलकरंजी येथे पुत्र कामेष्टी यज्ञातून रेणुका देवीची उत्पत्ती ही पूजा बांधण्यात आलेली आहे. काश्मीरमधील कान्यकुंज नगरीचा रेणुराजा हा 21 कुमारिकाशी विवाह केला, पण त्याला संतती होत नव्हती. संतती नसल्यामुळे तो खूप निराश झाला होता. म्हणून त्याने राज्यकारभार सोडून तीर्थयात्रेला प्रस्थान केले. काशी गया हरिद्वार करत त्याने काशीमध्ये तीर्थस्थानावर आला. तिथं काशीमध्ये गंगा स्नान करून तो बाहेर येताच त्याला अगस्त्य ऋषींची भेट झाली. अगस्त्य ऋषींनी रेणुराजाच्या चेहऱ्यावरून ओळखलं की राजन, आपण कोणत्या तरी निराशेने ग्रासलेले आहात. त्यावेळेला रेणुराजा सांगतो की गुरुवार, की मी 21 कुमारिकाशी विवाह केला, पण मला संतती नाही आणि मला प्रजाजनाच्या रोषाला सामोरे जावं लागते, म्हणून मी राज्यकारभार सोडून तीर्थयात्रेला आलेलो आहे. तर मी या कारणामुळे निराश आहे. तर त्यावेळेला अगस्त्य ऋषी रेणुराजाला सांगतात की राजन, तुझ्या या चिंतेचं हे दूर करतो कारण आहे ते. तर तू गंगा स्नान केलास, पूर्ण तीर्थयात्रा कर आणि या त्रिवेणी संगमावर काशी त्रिवेणी संगमावर पुत्र कामेष्टी यज्ञाचे आयोजन कर. ते माझ्या आधिपत्याखाली मी पूर्ण करेन आणि त्या यज्ञामधून जी कन्या उद्भवेल ती कन्या तुझी असेल आणि ती सर्व जनमानसामध्ये लोकप्रिय असे असेल. अशा प्रकारची ही पूजा बांधण्यात आली आणि या यज्ञामधून साक्षात आदिमाया रेणुका ही उत्पन्न झाली. तिचा जन्म ह्या अग्निकुंडातून झालेला आहे. अशा प्रकारची ही पूजा बांधण्यात आलेली. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आज नवरात्रातला 6वा दिवस आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. सकल मानवतेला जगण्यासाठी धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी श्री अंबा माता शेतकरी रूपात बैलजोडी हाकण्याचे कर्तव्य पार पाडत आहे. मात्र यंदा पावसाने बळीराजाच्या डोळ्यातून अश्रू आणले आहेत. तरीही बळीराजा न मानवता वृद्धिगत होऊन हसत मुखाने जीवनसृष्टीला अन्नधान्य कमी पडणार नाही यासाठी सदैव तत्पर आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे. मात्र भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला सोडून कोणत्याही पक्षाशी आम्ही युती करायला तयार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी सांगितलं. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून नुकसानीची माहिती संकलित करून सरकारकडे मदतीची मागणी करणार असल्याचं सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं लढणार आहे, पण युती करताना भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला सोडून युती करू असंही त्यांनी स्पष्ट केलं. स्पष्टीकरण देतो की वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्था लढणार आहे आणि भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष सोडून आम्ही कोणत्याही पक्षाशी युती करायला तयार. म्हणजे भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हे 3 पक्ष सोडून आम्ही कोणाशीही युती करायला तयार आहोत. युतीचे अधिकार हे स्थानिक बॉडीजला म्हणजे जिल्हा परिषदेसाठी जिल्हा कमिटीजला आणि महानगरपालिका आणि नगरपालिकेसाठी शहर कमिटीला हे पूर्ण अधिकार दिलेले आहेत. ही 2 कमिट्या इकडच्या स्थानिक इतर पक्षांच्या कमिट्यांबरोबर बसतील, चर्चा करतील आणि पुढे युती आघाडी झाली तर त्याच पद्धतीने पुढे उतरून लढतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप बरोबर जाणारा पक्ष आम्हाला जवळचा वाटत नाही, त्यामुळे RPI आठवले गटासोबत देखील आमची युती होणार नसल्याचं सुजात आंबेडकर यांनी सांगितलंय. त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं मंत्रिपद जाणार असल्याचा गौप्यस्फोट केला. मत चोरीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी हा मुद्दा अगोदर उचलला होता असं सांगत काँग्रेसचा मुद्दा योग्य असल्याचं सांगितलं. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 8,500 रुपयांची मदत जाहीर करत सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा केली असून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जादा मदत मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला वंचितचे जिल्हाध्यक्ष JK गायकवाड, शहराध्यक्ष अरुण सोनवणे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी, सोमनाथ साळुंके, बाबूराव आयवळे आदी उपस्थित होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, मात्र आज शनिवारी पहाटेपासून जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. 30 सप्टेंबरपर्यंत हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवलाय. उद्या जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले. कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसानं आज सकाळी मात्र जोर पकडला. दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिली, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये. गेल्या 12 तासांमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीत 1.5 फुटानं वाढ झाली आहे. सायंकाळपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 15 फुटांवर पोहोचली होती. हवामान खात्यानं उद्या रविवारसाठी कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. दरम्यान सध्या पडत असलेला पाऊस हा परतीचा नाही. मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू झाला असला तरी त्याची वाटचाल थांबली आहे. पुढील 7 दिवस तरी मान्सूनच्या परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. दरम्यान जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दसऱ्यानंतर भात कापणीला सुरुवात होत असते, त्यामुळे या अवकाळी पावसाचा खरीपाच्या काढणीला आलेल्या पिकांना फटका बसू लागल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाचा वाढता जोर पाहता जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. शाही दसरा महोत्सवात शुक्रवारी सायंकाळी आराधना भाग 2 सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुजरात, तेलंगणा, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोककलाकारांनी विविध नृत्याविष्कार सादर करत उपस्थित रसिकांची मनं जिंकली. शाही दसरा महोत्सव अंतर्गत दसरा चौकातील मैदानात आठवडाभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शुक्रवारी दसरा महोत्सवाअंतर्गत आराधना भाग 2 या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात 7 राज्यातील 117 कलाकारांनी आपल्या पारंपरिक लोककला आणि नृत्याचं सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली. सुरुवातीला उत्तर प्रदेशच्या झलरिया आणि मटकी गणगौर नृत्य आणि शिवपार्वतीच्या प्रतिमांचं सुंदर चित्रण सादर केलं. कर्नाटकातील कलाकार आणि देवी नृत्यातून शक्तीची भक्ती आणि शौर्याचा संगम सादर केला. पश्चिम बंगालच्या छऊ नृत्यात विशेष वेशभूषा आणि अलंकारांसह पुराणकथेतील युद्ध आणि वीरतेचं प्रभावी दर्शन दाखवण्यात आलं. राजस्थानच्या चरी नृत्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. आदिवासी भागातील कलाकारांनी रेणा नृत्य सादर करून प्रेक्षकांना थक्क केलं.
पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागाला आज पावसानं सकाळपासून झोडपलं. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर शेतीच्या कामासह शेतकऱ्यांची सुगीची धांदल वाढली होती. शेतकरी भुईमूग सोयाबीन काढणीत व्यस्त असतानाच पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी दुपारनंतर परतीच्या पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली असून जनजीवन विस्कळीत झालंय. या पावसानं शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या खरीप पिकांचं नुकसान होऊ लागल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेत. करवीर तालुक्यातील वाकरे इथं नवरात्रोत्सवानिमित्त सरपंच अश्विनी पाटील, रेश्मा पाटील, किशोरी मोरे, सुवर्णा कांबळे, अक्काताई कांबळे यांच्यासह सर्व महिलांनी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, बेटी बचाओ बेटी पढाओ, प्लास्टिक मुक्ती, आरोग्य तपासणी शिबिर असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले. उपक्रमांना उपसरपंच अमर करपे, सदस्य लखन पाटील, धनाजी पाटील, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, तुषार मोरे, अब्बास कांबळे, महादेव कांबळे, ग्रामसेवक अभिजित माने यांनी प्रोत्साहन देत सहकार्य केलं. राधानगरी तालुक्यातील पिरळी इथं राजर्षी शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी आरडे यांच्या पुढाकारातून भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड हॉस्पिटल कोल्हापूर, युवा ग्रामीण विकास संस्था आणि ओम हॉस्पिटल यांच्या आरोग्य पथकाच्या सहकार्यानं महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं. या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या, औषधोपचार, नेत्र तपासणीनंतर मोफत चष्मे वाटप करण्यात आलं. यावेळी व्ही.टी. जाधव, डी.जी. चौगले, एकनाथ चौगले, विलास रणदिवे, सुभाष जरग, एम.एस. कांबळे, तानाजी पाटील यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. शिवाजी विद्यापीठाची विभागीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा साळोखे नगरमधील डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये पुरुषांच्या गटात विवेकानंद महाविद्यालयानं तर महिलांच्या गटात के.आय.टी. महाविद्यालयानं प्रथम क्रमांक पटकावला. साळोखे नगरमधील डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या विभागीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत पुरुषांच्या गटात विवेकानंद महाविद्यालयानं प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक के.आय.टी. महाविद्यालयानं तर शहाजी विधी महाविद्यालयानं तिसरा क्रमांक पटकावला. महिलांच्या गटात के.आय.टी. महाविद्यालयानं पहिला, डी.वाय.पी. अभियांत्रिकी महाविद्यालय साळोखे नगरनं दुसरा, शहाजी विधी महाविद्यालयानं तिसरा तर डी.वाय.पी. अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडानं चौथा क्रमांक पटकावला. साळोखे नगर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश माने, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर प्राध्यापक सुयोग पाटील, स्पर्धा आयोजन सचिव प्राध्यापक सचिन पाटील यांच्यासह सहभागी महाविद्यालयांचे फिजिकल डायरेक्टर उपस्थित होते. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनानुसार दातृत्वशील कोल्हापूरकर मदतीसाठी पुढे येत आहेत. आत्तापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे 1500हून अधिक किट जमा झालेत. त्यामध्ये 5,500 किलोहून अधिक तांदूळ, 2,000 किलोहून अधिक गहू यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. अगदी हातावरील पोट असणाऱ्या लोकांनी देखील आपल्या परीनं पूरग्रस्तांच्यासाठी मदत देत माणुसकी जपली आहे. कुणी धान्य देतंय, कुणी दैनंदिन वापराच्या वस्तू तर कुणी शैक्षणिक साहित्य देतंय. मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यावर कोसळलेल्या आसमानी संकटात तिथल्या लोकांच्या पाठीशी कोल्हापूरकरांनी उभं राहावं यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आवाहन केलं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दातृत्वशील कोल्हापूरकरांचे हजारो हात पुढे येत आहेत. कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात ही मदत संकलित करण्यात येते. आज चौथ्या दिवशीही मदतीचा ओघ सुरूच होता. आज दिवसभरात अनेकांनी जीवनावश्यक वस्तूंसह दैनंदिन वापराच्या वस्तू जमा केल्यात. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या रोजच्या खाऊच्या पैशातून देखील या ठिकाणी मदत दिली. ज्यांचं हातावरील पोट आहे अशा लोकांनी दाखवलेलं दातृत्व माणुसकीचं दर्शन घडवणार आहे. आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना आपणच सावरूया म्हणत कोल्हापूर जिल्ह्यातून मदतीची एक लोक चळवळ गावागावात सुरू झाली आहे. जो तो आपापल्या परीनं यात खारीचा वाटा उचलत असल्यानं पूरग्रस्तांसाठी काँग्रेस कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंची आणि रोजच्या वापरातील वस्तूंची मदत गोळा होतीये. आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा संपर्क कार्यालयातील स्टाफकडून आज जीवनावश्यक वस्तूंचे 51 किट काँग्रेस कमिटी कार्यालयात जमा करण्यात आलेत.
गडमुडशिंगीमधील आमदार सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे 113 किट सुपूर्द केलेत. पूरग्रस्तांना देण्यासाठी अन्नधान्याचं किट काँग्रेस कमिटीत जमा होत आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत चंदगडपासून शाहूवाडी, गगनबावडा अशा दुर्गम भागातून आलेली लोक काँग्रेस कमिटीत येऊन आपली मदत देत आहेत. आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाची पोस्ट सोशल मीडियावर पाहिल्यानंतर काहींनी तर पुणे, धुळे आणि राजस्थान इथून ऑनलाईन पद्धतीनं मदत पाठवली आहे. महापुरामध्ये मुलांचं शैक्षणिक साहित्य वाहून गेलंय. काही घरांमधील शैक्षणिक साहित्याचं नुकसान झालंय. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य स्वरूपात या ठिकाणी मदत जमा झाली आहे. पुरामुळे सर्व काही होत्याचं नव्हतं झालंय. घरातील प्रापंचिक साहित्य पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेलंय. त्यामुळे अनेकांनी कपडे आणि ब्लँकेट्स या ठिकाणी मदत स्वरूपात आणून दिलेत. माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांनी सर्वांना आवाहन केलं होतं की आपल्या परिणाम जेवढी काही मदत आपल्याला करता येईल कोल्हापूरवासियांकडून तेवढी मदत आपण त्यांना करूयात. त्या आव्हानाला आम्ही ते आव्हान स्वीकारून आज मी आणि माझी मुलं आम्ही धाराशिव भागातील छोट्या छोट्या मुलांचे जे काही साहित्य वाहून गेलेलं आहे त्यांच्यासाठी वही आणि पुस्तक ह्याचे आम्ही मदत करतो आहोत. आमदार बंटी पाटील साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज जे काही पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तू लागत आहेत त्या मी दत्ता शिंदे युवा मंचतर्फे घेऊन आलेलो आहे. काय काय आणले? तांदूळ, साखर, तेल, बिस्किट पुडे, परत जीवनावश्यक ज्या काही वस्तू लागतात त्या सर्व काही घेऊन आलेलो आहे. ठेवून सतेज पाटील साहेबांनी हे जे आवाहन केलेलं आहे नागरिकांना की आपल्या घरातल्या ज्या काही वस्तू असतील, वापरातल्या कपडे असतील, इतर सगळे हे सगळं आपल्याच बांधवांच्या पूरग्रस्त बांधवांच्या मदतीला आपण यावेळेला वेळेत देणं गरजेचं आहे. याला प्रतिसाद म्हणून आम्ही आमच्याकडचे काही घरातले कपडे वगैरे जे काही होते जे उपयोगाला येणार आहेत लोकांच्या पांघरुणं वगैरे हे आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत. माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी आत्तापर्यंत 1500हून अधिक जीवनावश्यक वस्तूंचे किट जमा झाल्याचं सांगितलं. या नैसर्गिक संकटाला सामोरं जावं लागले, अडचणीत आहेत, वातात झाल्या, त्याच्या घरापर्यंत जाऊन ही मदत दिली जाणार आहे. अजून देखील मदतीचा ओघ वाढत आहे आणि हे बघून कोल्हापूरकर अजून त्या राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि आई महालक्ष्मीचं अधिष्ठान असलेले कोल्हापूर दातृत्वात कुठेही कमी नाही हे यावरून सिद्ध होते आणि अजून उद्यापर्यंत आम्ही ही मदत स्वीकारणार आहे. मला नागरिकांना आव्हान आहे की आपल्याकडून अजून देखील जी काय मदत देता येते ती देण्याचे प्रयत्न करावेत. आम्हाला ही मदतीचा ओघ बघून काही वेळेला भरून येते. छोटी छोटी मुलं मदत घेऊन आलेले आहेत. काय IT मध्ये कामाला असणाऱ्या मुली, आता मगाशी तर 6 मुलींचा ग्रुप आहे, त्या जवळजवळ एक तांदूळ स्वतःच्या पगारात त्यांनी त्यातले पैसे बाजूला काढून जवळ 150-200 किलो तांदूळ घेऊन आल्या. त्या म्हणजे कोल्हापुरातील सर्व स्तरातील लोक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. यामध्ये हातावरचं पोट असणाऱ्या लोकांचं दातृत्व बघता उद्या 28 सप्टेंबर या मदत संकलनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत मदतीचा ओघ वाढतच राहणार यात शंका नाही. 29 सप्टेंबरला ही मदत पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात येणार आहे. फुलेवाडी रिंग रोड दत्त कॉलनी परिसरात राहणारे केदार आणि तेजस कांबळे आज दुपारी पावसामुळे पाणी वाढलेल्या नाल्यातून वाहून गेलेत. यामध्ये 11 वर्षाचा केदारचा मृत्यू झाला असून जखमी तेजसवर CPR मध्ये उपचार सुरू आहेत. ज्योतिबा डोंगरावरील नवरात्रोत्सवातील विविध परंपरांमध्ये कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडून ज्योतिबा देवाच्या जागरासाठी पोशाख पाठवण्याची परंपरा आज सुद्धा कायम आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी युवराज मालोजीराजे छत्रपती आणि युवराज्ञी मधुरिमाराजे छत्रपती यांनी नुकताच ज्योतिबा देवाच्या जागरासाठीचा पोशाख छत्रपती घराण्याचे पुजारी ठाकरे बंधूंकडे सुपूर्द केलं. त्यांनी देवाच्या चरणी हा पोशाख अर्पण केला. नमस्कार, आम्ही समस्त ठाकरे वंश पारंपरिक पुजारी छत्रपती राजांचे छत्रपती मालोजी राजे, छत्रपती मधुरिमा राजे यांच्यातर्फे आपल्या स्त्रीच्या पूजेच्या जागरासाठी पोशाख आज अर्पण केलेला आहे. तो श्रीचरणी आम्ही अर्पण करत आहे. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा सोमवारी होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीनं कारखान्याच्या संचालक मंडळावर गंभीर आरोप केलेत. कारखान्याच्या जमिनीचं शासकीय मूल्यांकन 43 कोटी रुपये होत असताना गेल्या 2 वर्षांमध्ये जमिनीची किंमत वाढवून ती 239 कोटी रुपये दाखवण्यात आली आहे, असा आरोप परिवर्तन आघाडीचे समन्वयक मोहन सालपे यांनी केला आहे.
कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सध्याच्या संचालक मंडळानं कारखाना मालकीच्या शासकीय मूल्यांकनानुसार 43 कोटी रुपये किमतीच्या जमिनीची किंमत 2 वर्षात वाढवून 239 कोटी रुपये दाखवण्यात आली आहे, असा आरोप राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे समन्वयक माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी केलाय। जमीन 2 वर्षात वाढवून ती 239 कोटी रुपये इतकी दाखवण्यात आली आहे, असा आरोप राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे समन्वयक माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी पत्रकार बैठकीत केलाय। माजी नगरसेवक सालपे यांच्यासह परिवर्तन आघाडीच्या सदस्यांनी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचं विवेचन केलं। सध्या कारखान्याकडे शिल्लक साखर आणि स्टोअर माल यांची किंमत सुमारे 120 कोटी रुपये आहे। त्यात भांडवली मध्यम मुदत कर्ज, खेळते भांडवल कर्ज, इतर देणी, ठेवी, सभासद भांडवल असे 363 कोटी रुपये एकूण कर्ज देणी आहेत। सहवीज निर्मितीसाठी कारखान्याला जवळपास 125 कोटी रुपये खर्च येणार आहे। या सगळ्या आर्थिक बाबींचा विचार करता कारखाना जवळपास 342 कोटी रुपये शॉर्ट मार्जिनमध्ये असल्याचं सालपे यांनी सांगितलं। कारखान्याचे सुमारे 4000 सभासद मयत आहेत। त्यांच्या कायदेशीर वारसांना सभासद करण्याच्या मागणीकडे कारखाना प्रशासन सातत्यानं दुर्लक्ष करत असून परिवर्तन आघाडीनं तक्रार केल्यामुळे वारस नोंदीला स्थगिती असल्याची खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती सत्ताधारी संचालक देत आहेत। वार्षिक सभेत संचालक मंडळानं यावर खुलासा करायला हवा अशी मागणीही सालपे यांनी केली आहे। मयत सभासदांच्या वारसांना शेअर्स रक्कम भरून घेऊन साखर दिली जात नसल्याचा आरोप शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे यांनी केलाय। कारखान्यानं वार्षिक अहवालात विविध तोडणी वाहतूक ठेकेदारांना दिलेल्या ॲडव्हान्सपैकी 11 कोटी 43 लाख रुपये येणे रक्कम दाखवली आहे। यापैकी 1 कोटी 12 लाख रुपये इतकी रक्कम सिद्धेश्वर लाड या तोडणी वाहतूक ठेकेदाराकडून येणे असल्याचं दाखवण्यात आलंय। ही रक्कम खरोखरच ठेकेदाराकडून येणे आहे का याचा खुलासा वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हावा अशी मागणी परिवर्तन आघाडीनं केली आहे। सत्ताधारी मंडळींनी सत्तेच्या जोरावर 2023च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पोटनियम दुरुस्ती करून सांगली जिल्ह्यातील सभासद वाढवलेत। कोल्हापूर जिल्ह्यातील सभासद वाढीला आपला विरोध नाही, पण पर जिल्ह्यातील सभासद वाढीला आपला विरोध असल्याचं सांगत माजी संचालक बाबासाहेब देशमुख यांनी गेल्या वर्षभरात जवळपास 2000 सभासद वाढवण्यात आलेत असा आरोप केला। सोमवारी होणाऱ्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं। राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या पत्रकार बैठकीला बाजीराव पाटील, दिगंबर मेडसिंगे, दिलीप पाटील, रघुनाथ चव्हाण, विलास पाटील, जयसिंग पाटील, विकास चौगुले, पांडुरंग पाटील, मारुती मगदूम, श्रीराम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील यांच्यासह आघाडीचे सदस्य उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील कळंकवाडी इथल्या एका शेतकऱ्याला प्रतितोळा 25,000 रुपये प्रमाणे सोनं देतो असं आमिष दाखवत तब्बल 12,59,000 रुपयांना फसवण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आलाय। राधानगरी पोलिसांनी संशयित भाऊसाहेब कुंभार याला अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। राधानगरी तालुक्यातील केळोशीपैकी कुंभारवाडीतील भाऊसाहेब कुंभार यानं राधानगरी तालुक्यातील कळंकवाडी इथले शेतकरी वसंत शिवाजी भोसले यांना 25,000 रुपयांनी तोळाप्रमाणे सोनं मिळत असल्याचं सांगितलं। मी सोनं घेतलं असून तुम्हाला सुद्धा घेऊन देतो असं सांगून त्यानं भोसलेंकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाईन पद्धतीनं 12,59,000 रुपये घेतले। पैसे घेऊनही कुंभारनं वसंत भोसले यांना सोनं मात्र दिलं नाही। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर भोसलेंनी राधानगरी पोलीस ठाण्यात धाव घेत भाऊसाहेब कुंभार विरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी कुंभारला अटक करून न्यायालयात हजर केलं। न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। भामट्यानं कष्टाचे पैसे लाटल्यानं वसंत भोसले हताश झालेत। त्यानं फायदा घेऊन मला म्हटला की अण्णा म्हणायचा, अण्णा असं माझ्याकडे एक 25,000 तोळा देणारी पार्टी आहे, तुम्ही किती घेणारा? मी त्या ह्याच्या लालसेपोटी मी त्या ह्याला कबूल झालो आणि तो म्हटला मी पण घेणार आहे, तुम्ही पण घेणार आहे काय? मी म्हटलो यस म्हटल्यावर मी थोडं त्याला पैसे देत गेलो। आजपर्यंत 15 लाख रुपये त्याला दिले। 15 लाख रुपये देऊन पैसे दिल्यावर त्याला त्याकडे मागायला गेल्यावर तो म्हटला की कधी दिल्यात पैसे, कधी घेतल्या? आणि मी ही पोलीस स्टेशनची 4 महिने हेलपाट मारल्यानंतर
मोलमजुरी दुधाच्या धंद्यातनं ह्याच्यातनं पैसे मिळवून मी रुपया पोरग्याच्या लग्नासाठी किंवा नोकरीसाठी म्हणून ठेवला होता. आत्ता कुठं वाचा फुटली की काल त्याला अटक झाली आणि आज मी पोलीस स्टेशनच्या दारात आता आहे. पोलीस आता त्याला 3 दिवसाची हे मिळाली, कोठडी मिळाली. तर न्याय मिळून पोलिसांच्या खात्यातनं असो अन्य कुठल्या माध्यमातून असो मला न्याय नाही मिळाला तर आत्महत्येशिवाय माझ्याकडे पर्याय दुसरा नाही. संशयित भाऊसाहेबनं आणखी 2 शेतकऱ्यांची अशीच फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही आता तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आलेत. यापैकी एकानं तर जमीन विकून तब्बल 40 लाख रुपये कुंभारला दिलेत अशी चर्चा आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आमदार सतेज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद. पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ कायम. हातावरचं पोट असणाऱ्यांसह शाळकरी मुलं सुद्धा दाखवतायत दातृत्व. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महिना अखेरपर्यंत पावसाचा मुक्काम राहणार. कोल्हापूर जिल्ह्यासाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा पारंपरिक उत्साहात साजरा. पावसाच्या रिपरिपीतही कोहळा फोडण्याच्या विधीसाठी भाविकांची गर्दी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक वंचित बहुजन आघाडी भाजप आणि मित्रपक्षांसोबत युती करणार नाही. सुजात आंबेडकर यांची कोल्हापुरात माहिती. आणि DYP सिटी मॉलचा 10वा वर्धापन दिन डॉक्टर संजय डी पाटील यांच्या उपस्थितीत साजरा. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज लाईक करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.